गुड आफ्टरनून स्टुडंट्स. बी ए द्वितीय वर्षाच्या आजच्या या तासिकेमध्ये आपण तंतूंचे वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ फायबर या संदर्भामध्ये आपण आता या ठिकाणी बोलणार आहोत. तर क्लासिफिकेशन ऑफ फायबर जे आहे किंवा तंतूचं वर्गीकरण जे आहे ते मुळात त्यांच्या प्राप्तीच्या स्थानापासून केलं जातं. आता प्राप्तीचे स्थान म्हणजे काय की जिथून त्या गोष्टीचा किंवा जिथून त्या तंतूचा उगम झालेला आहे किंवा त्याच्यापासून तो निर्मित केला जातो किंवा तो बनवला जातो. तर अशा प्राप्तीच्या स्थानानुसार तंतूचं वर्गीकरण जे आहे ते मूळ दोन भागामध्ये केलं जातं. एक म्हणजे नैसर्गिक तंतू आणि दुसरा म्हणजे कृत्रिम किंवा मानवनिर्मित तंतू. तर नैसर्गिक तंतू म्हणजे काय की जे निसर्गातील वेगवेगळ्या घटकांपासून निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांपासून जे तंतू आपल्याला मिळतात त्याला नैसर्गिक तंतू असं म्हटलं जातं. आणि कृत्रिम किंवा मानवनिर्मित तंतू म्हणजे की जे तंतू मानवाने वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमातून तयार केलेला जो तंतू असतो तो म्हणजे मानवनिर्मित तंतू किंवा कृत्रिम तंतू. तर सुरुवातीला आपण बघूया की नैसर्गिक तंतू हे कोणते कोणते आहेत. तर नैसर्गिक तंतूचं वर्गीकरण परत 3 गटामध्ये केलं जातं किंवा 3 घटकांपासून आपल्याला नैसर्गिक तंतूंची प्राप्ती होत असते. तर पहिला घटक आहे वनस्पतीज किंवा सेल्युलोज तंतू. म्हणजे वनस्पतींमध्ये सेल्युलोज हा घटक असतो आणि म्हणून त्याला सेल्युलोज तंतूसुद्धा म्हटलं जातं. म्हणजे वनस्पतींपासून तयार होणारे तंतू. त्याच्यानंतर दुसरा गट आहे प्राणीज तंतू किंवा त्याला प्रथिनेयुक्त तंतू असं देखील म्हटलं जातं. प्राण्यांच्या केसांपासनं किंवा कातडींपासनं जे तयार होणारे तंतू असतात त्याला प्राणीज तंतू असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये प्रथिन हा घटक आढळत असतो म्हणून त्याला प्रथिनेयुक्त तंतू असं देखील म्हटलं जातं. त्याच्यानंतर तिसरा जो तंतू आहे तो म्हणजे खनिज तंतू. म्हणजे खनिजापासून तयार होणारा जो तंतू आहे त्याला खनिज तंतू असं म्हटलं जातं. म्हणजे निसर्गामध्ये उपलब्ध असणारे वनस्पती, प्राणी आणि खनिज या तिघांपासून तयार होणारे जे तंतू आहेत ते म्हणजे नैसर्गिक तंतू होय. तर वनस्पतींपासून तयार होणारे कोणते कोणते तंतू आहेत तर सुती, लिनन, जूट, आणि हेम्प हे जे काही तंतू आहेत सुती, लिनन, जूट, रेमी आणि हेम्प हे जे काही 5 तंतू आहेत हे वनस्पतींपासून तयार केले जातात. म्हणजे वनस्पतीपासून म्हणजे काय की वनस्पती म्हणजे झाडांच्या पानांपासून, बुंध्यापासून, बियापासून, फुलापासून आणि त्याच्या दांड्यांपासून तयार होणारे जे तंतू आहेत ते म्हणजे वनस्पतीज तंतू. आणि ह्या वनस्पतीच्या तंतूमध्ये सेल्युलोज हा घटक उपस्थित असतो म्हणून त्याला सेल्युलोज तंतू असं देखील म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरा गट आहे तो म्हणजे प्राणीज तंतू. म्हणजे प्राण्यांच्या केसांपासनं आणि कातडींपासनं तयार होणारे जे तंतू आहेत त्याला प्राणीज तंतू असं म्हटलं जातं. आणि प्राणीज तंतूंमध्ये प्रथिन हा घटक उपलब्ध असतो किंवा उपस्थित असतो म्हणून त्याला प्रथिनयुक्त तंतू असं देखील म्हटलं जातं. तर प्राणीज तंतू कोणते कोणते आहेत तर प्राणीज तंतू हे 2 नाच आहेत ज्याच्यामध्ये पहिलं आहे लोकर आणि दुसरं आहे रेशीम. रेशीम जो आहे तो एका कीटकाच्या स्त्रावापासून म्हणजे तो जो स्त्राव आहे तो स्त्राव एक प्रकारचा धागा निर्माण करतो आणि त्या धाग्यापासून रेशीम हा तंतू जो आहे तो तयार होत असतो. त्याच्यानंतर आहे खनिज तंतू. तर खनिज तंतू जे आहेत ते म्हणजे निसर्गामध्ये उपलब्ध असणारा ॲस्बेस्टॉस हा जो काही खनिज आहे याच्यापासनं तंतूची निर्मिती केली जाते म्हणून त्याला खनिज तंतू असं संबोधलं जातं. म्हणजे नैसर्गिक तंतू जे आहेत ते वनस्पतीज, प्राणीज आणि खनिज या 3 प्रकारापासनं म्हणजे ह्या 3 प्रकारामध्ये विभाजित केले जातात. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कृत्रिम तंतू किंवा
मानवनिर्मित तंतू. तर कृत्रिम तंतू किंवा मानवनिर्मित तंतू हा देखील 3 गटामध्ये विभागला जातो, ज्याच्यामध्ये पहिला आहे सेल्युलोज तंतू, दुसरा आहे असेल्युलोज तंतू आणि तिसरा आहे खनिज तंतू. म्हणजे सेल्युलोज, असेल्युलोज आणि खनिज या 3 मूळ प्रकारांमध्ये मानवनिर्मित तंतू जो आहे तो विभागला जातो, ज्याच्यामध्ये सेल्युलोज तंतूंमध्ये रेयॉन, व्हिस्कोज आणि क्युप्रा अमोनियम हे जे 3 तंतू आहेत ते सेल्युलोज तंतू म्हणून ओळखले जातात. आणि असेल्युलोज तंतू म्हणजे नायलॉन, पॉलिस्टर, डेक्रॉन, ॲक्रिलिक, ऑर्लॉन आणि ऑर्माइड आणि विनियॉन हे जे काही तंतू आहेत हे असेल्युलोज तंतू आहेत. आणि त्याच्यानंतर खनिज तंतूंमध्ये सोने, चांदी, क्रोम, स्टील आणि काच हे 6 प्रकारचे जे तंतू आहेत हे खनिज तंतूंमध्ये मोडले जातात. मुळात ही कन्सेप्ट आहे मानवनिर्मित तंतूंमध्ये की सेल्युलोज, असेल्युलोज आणि खनिज तंतू. तर सेल्युलोज तंतू म्हणजे काय की जे प्रक्रिया केली जाते रासायनिक पदार्थांवरती, त्याच्यामध्ये सेल्युलोजचा उपयोग करून जे 3 तंतू तयार केले जातात त्याला सेल्युलोज तंतू म्हटलं जातं. त्याच्यानंतर जे दुसऱ्या गटातले तंतू आहेत ज्याच्यामध्ये असेल्युलोज म्हणजे तिथे सेल्युलोजचा वापर केला जात नाही आणि खनिजांमध्ये जसं की सोनं, चांदी, क्रोम, काच या तंतूंचा म्हणजे ह्या उपलब्ध खनिजांचा उपयोग करून मानव त्याच्यावर काही प्रक्रिया करतं किंवा क्रिया करतो आणि त्याच्यापासून जे तंतू बनवले जातात त्याला मानवनिर्मित खनिज तंतू असं म्हटलं जातं. आता खनिज तंतू हा जो काही प्रकार आहे तो नैसर्गिक तंतूंमध्ये पण आहे आणि मानवनिर्मित तंतूंमध्ये पण आहे. तर नैसर्गिक तंतूंमध्ये फक्त ॲस्बेस्टॉस हा जो काही खनिज आहे या खनिजापासून जो तंतू बनवला जातो तो नैसर्गिक तंतूंमध्ये मोडला जातो. परंतु काच, चांदी, सोनं, क्रोम यापासून जे बनवलेले तंतू आहेत ते मानवनिर्मित तंतूंमध्ये मोडले जातात, कारण की त्याच्यावरती काही रासायनिक घटकांचा उपयोग करून ते फॅक्टरीजमध्ये तयार केले जातात. मुळात म्हणजे एक महत्त्वाचा फरक या 2 तंतूंमध्ये आहे की नैसर्गिक तंतू हे निसर्गामध्ये उपलब्ध असतात आणि ते निसर्गात उपलब्ध असणाऱ्या प्रक्रियेपासून केले जातात. तर कृत्रिम तंतू जे आहेत ते स्पिनरेटच्या साहाय्याने म्हणजे एका विशिष्ट अशा मशिनरींच्या साहाय्याने त्याच्यामधनं जो काही घटक आहे, द्राव जो आहे तो प्रवाहित केला जातो आणि त्याच्यापासनं तंतू स्वरूपामध्ये किंवा रेष स्वरूपामध्ये जे प्राप्त होतं त्याला मानवनिर्मित तंतू असं संबोधलं जातं. म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया करून मशिनरीच्या साहाय्याने इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून कारखान्यामध्ये जे तयार केलं जातं त्याला मानवनिर्मित तंतू म्हणतात आणि जो निसर्गामध्ये उपलब्ध असतो त्याला नैसर्गिक तंतू असं म्हटलं जातं. तर आत्ता आपण या ठिकाणी बेसिक म्हणजे अगदी प्रायमरी स्वरूपामध्ये तंतूचं जे वर्गीकरण 2 गटांमध्ये केलं जातं, एक नैसर्गिक आणि दुसरा कृत्रिम, त्यालाच मानवनिर्मित तंतू म्हटलं जातं. याच्या जे क्लासिफिकेशन आहे त्याच्याबद्दल आपण आता थोडक्यात माहिती घेतलेली आहे. याची डिस्क्रिप्टिव्ह माहिती जी आहे, याची सखोल माहिती जी आहे ती आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आपण आपलं लेक्चर इथे थांबवतो आहोत. धन्यवाद.